माझे नाव आयुषी सुनील पिसारा, प्राथमिक मराठी शाळा खेडोळ्यांना. माझे गोष्टीचे नाव माकाखर. एक गाव होते. त्या गावात एक स्त्री राहत होती. तिला एक मुलगा होता. तिची गरीब परिस्थिती होती, तरी पण ती आपल्या मुलाची खूप काळजी करायची. तिला एक डोळा नव्हता. मुलगाची ती आई खूप काळजी करायची. तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. लहानपणात तो आईला खूप प्रेम करायचा, पण आता मोठा झाला आता आईची प्रेम करत नव्हता. तो मोठा होऊन तो एक दिवस असाच गेला. डबा घेऊन नाही गेला. आई त्याला डबा घेऊन गेली तर त्याला मुले चिडवली, तुझी आई अंधी आहे. तो मुलगा रागात म्हणाला, तू का आलीस माझी शाळेत, तू आताच घरी जा. आणि तो मुलगा वर्गात गेला आणि तो घरी आल्यावर तो आईला रागात म्हणाला, तू माझी शाळेत का आलीस, तुला एक डोळा नाही, मला मुले किती चिडवतात. तर ती आई म्हणाली की मला माफ कर, आता मी तुझ्या शाळेत येणार नाही. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. तो वसतिगृहामध्ये राहू लागला. त्याच्या आईला त्याची खूप आठवण येत होती. ती एक दिवस त्याला भेटायला गेली. तो मुलगा भेटायला गेली तर तिथले मुलं तिला सांगितलं, तुझी आई तिला भेटायला आली. तर तो मुलगा म्हणतो, काय तिला सांगा की तो नाही आहे. तर त्या आईला त्या मुलाने सांगितलं की तो नाही आहे. तर ती आई तिथे वाट बघत होती आणि वाट बघत नाही. मग ती घरी गेली. त्याचं लग्न झालं होतं. त्याच गावात एक शाळेत कार्यक्रम असताना त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं गेलं. तो आला आणि तिकडे बघत होता की तुला इथे माझी आई तर नाही येणार ना, नाही तर मला एवढे गावातल्या लोकांमध्ये माझी लाज जाईल. तो असा म्हणत होता. कार्यक्रम संपत आले तरी पण त्याची आई त्याला दिसली नाही. तो मनातच म्हणाला की मी इकडे आलो तर माझ्या आईला मी भेटूनच जावे. तो त्याच्या घराकडे आला तर त्याच्या घराला कुलूप लावलेलं होतं. तरी तो शेजारचे काकूंना म्हणाला की माझी आई कुठं गेली. ते काकू म्हणाले की तुझी आई तर कधीचीच गेली म्हणजे कुठं गेली. शेजारचे काकू म्हणाले की तुझी आई तर देवाघरी गेली. माझ्या आईचं मृत्यू झालं तरी तुम्ही मला सांगितलं नाही का. हे घे, तुझ्या आईने जेव्हा वरताना मला सांगितली की माझा मुलगा कधीतरी येईल ना तर ही चावी द्या आणि घर मोकळं करायला सांगा. तर ते मुलगाने ती चावी घेतली, कुलूप खोललं आणि कुलूप खोलताना तिथे लाकडी पेटीमध्ये एक चिठ्ठी ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की बाळा, तू कसं आहेस, तू चांगला आहेस ना, हे तुझं जीवन तू चांगलं जीव. अजून खाली लिहिलेलं होतं की बाळा, तू लहान असताना तू खेळत होतास तेव्हा तुझ्या डोळ्याला दगड लागलं आणि तुझ्या डोळ्याला जखम झाली. मी दवाखान्यात घेऊन गेली आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या हा डोळा निकामी झालेला आहे. ह्याचं आता काही होणार नाही, ह्याचं ऑपरेशन करावं लागेल. त्याची आई मी चिंतात पडली आणि मी डॉक्टराला म्हणाली की मी माझा डोळा ह्याला देते. माझं आयुष्य तर आता थोडंच आहे, त्याचं आयुष्य आता कितीतरी आहे. मी माझा डोळा तुला दिला तेव्हा मला एक डोळा नाही होता. आता तुझं जीवन तू खुश राहा. हे गोष्टीचे नाही की आई ही गुरु आपली आहे. माझी गोष्ट कंप्लीट. धन्यवाद.